क्रूज वरून डायरेक्ट लाईफ बोट मध्ये आलोय. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं पहिलं स्वागत आहे. माय गॉड, त्या दिवशी तुम्हाला पहिले बोट मग जमीन दाखवली, आज तुम्हाला बोटीवरनं जमीन दाखवतो. बोटीवरनं मग जमीन दाखवणार आहोत. हा नाही, पण आता जमीन तर दाखव नसती. आम्ही भिजायचे कपडे घातले. हा मस्त ऑरेंज आणि मी येल्लो, मी ह्याचाच शर्ट घातले. मी नंतर काढणार आहे, पण हे कॉम्बिनेशन मला आवडलं. कारण मला पण आवडलं. आमच्या दोघांचं पण कॉम्बो मस्त वाटतंय. कारण आज आम्ही करणार आहोत स्कूबा डाईव्ह. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही स्कूबा डाईव्ह रेकॉर्ड नाही करू शकणार, कारण आमच्याकडे गोप्रो नाही आणि तिकडे जाऊन विचारावं लागेल की तुमच्याकडे गोप्रो आहे का आणि किती शूट करायचे ते लोक घेणार आहेत. पण मजा येईल भाई. मी खूप एक्सायटेड. मला खूप टायमापासून स्कूबा डायव्हिंग करायची, खूप टायमापासून. आणि आता आज मला तो चान्स भेटणार आहे. पाण्याखाली जायचं, माशांना, माझ्या मित्रांना भेटेल. मी तुम्हाला 12 फीटच आहे ना, मला भीती वाटणार. 20 फीट आहे. मी तुम्हाला सांगताना 12 सांगितलं. नाही 12च आहे. ते बघा बेट, ते कॉर्डेलियाचं हे आहे आणि आम्ही या बोटीतनं जाणार आहोत. नाही आम्ही हे बोटी काढतायत आता. मम्मीला सांगितलंय, मम्मी एक्साइटेड आहे. मम्मीला आम्ही बोललोय की वरच्या बोटीमध्ये आपल्याला बसवणार आणि मग बोट खाली टाकणार. तुमच्या दोघांना घेतो ना, हे बघा पाण्यावर तर आम्ही दोघं स्विमिंग वाले, म्हणजे आम्ही स्विमिंगचे कपडे घातले. आणि मग मी काय घातलंय? तू पण इथे. हा इकडे. ओके. हा आणि ही ती बोट आहे. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा आपातकालीन. तुम्हाला बोललेलो ना की ते वापरायला तुम्हाला दाखवणार कशी वापरायची. हाच थोडा समजला का, हाच टाइम होता तो. भाई पण काय सुंदर दिसतंय. हा बघा लक्षद्वीप. थांबा, तुम्हाला जवळून दाखवतो. ए नाही, ते टेस्ट करतायत मे बी. आपल्यासोबत खाली जाणार ना, एकटे जाऊन काय करणार. आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय माहितीये ब्रीफिंगच्या टाइमला की या बोटीतून त्या बोटीत ती केवढी हलते बघ. हा हलणार, बाजूला आपली बोट आहे ना. आम्हाला सांगितलेलं की जेव्हा तुम्ही लोक या बोटीतून त्या बोटीत जाणार तेव्हा मोबाईल वगैरे वापरू नका. इट इज व्हेरी रिस्की. पण बोटीत गेल्यावर वापरा बोललेत. बोटीत गेल्यावर हवं तेवढा वापरा. भाई जी मजा येणार आहे ना तिकडे, भाई खूप एक्साइटेड आहे. माहितीये मला कधीपासून जायचं होतं आणि मला ना माझी मॅनेजर आहे माझ्या एक्स कंपनी मधली, ती मला बोललेली की तुम्ही लक्षद्वीप नक्की एक्सपिरियन्स करा. तिकडचे बीचेस, तिकडचे ऍक्टिव्हिटीज वगैरे खूप चांगले आहेत. आणि एवढं सुंदर पाणीच एवढं सुंदर दिसतं ना इथून भाई. तिकडचं अजून लाईट ब्लू आहे. आता जेवढी डेप्थ वाढत जाते ना तसा कलर डार्क होत जातो. तिकडे एकदम लाईट ब्लू आहे, कारण आम्हाला जास्त डीप मध्ये ते लोक स्कुबा डायव्हिंग नाही करणार आहेत. आणि इथे कोणी नसणार आहे, फक्त इकडचेच लोक असणार आहेत, कारण की हे प्रायव्हेट आहे कॉर्डेलियाचं. हो, बघाय मजा येईल यार. गाईज आम्ही बोट मध्ये बसलोय आणि तुम्हाला बोट दाखवू. ही बघा भाई, हे बघा, ही कॉर्डेलिया. आणि आम्ही अशा टाइप वाल्या बोट मध्ये बसलोय. इकडे बसलोय पण, आणि इथे जाणार आहे आता. कैसा लग रहा है? फुल ऑसम आहे ब्रो. आलोय, पाणी दिसतंय भाई, मजा येते ना. आणि आपल्याला नेमकं इकडे बसायला भेटलं. बाकीच्या भाऊ कुठे बसले. स्वच्छ पाणी. ऍक्च्युली एक नंबर आहे भाई. जाम मजा येणार आहे भाई, जाम मजा. ही आपली एम्प्रेस आहे. कशी वाटते रे लांबून? पण अशी आडवी असली पाहिजे होती ना दिसायला. लांब उभी केली पण नेहमी बघतो, बघितली. हा काय सुपर वाटते ना. आणि ह्याच्यातून आम्ही आलोय. लाईफ मधलं ब्लूएस्ट पाणी. हो खरं भाई. हे काय, मला कॅमेरा नाही वाटत. ब्लॅक कलर आणि त्याच्यात गोल्डन स्ट्रिप्स वाली मच्छी दिसते. काय बोलतो खाली? आता आपल्याला खाली जाऊन बघायचं. टेन्शन नको घेऊ भाई. घाबरायचं नाही त्या लोकांना. नाही अजिबात घाबरू. 24 फूट पण घालायला तयार आहे. मी पण 50 पण चालेल. मला काय माहितीये का, मला जिकडे मला असं वाटतं ना की मी जिकडे ब्रीथ नाही करू शकणार तिकडे मला. पण इकडे करू शकणार आहेस तू. तोंडानी करायचं फक्त. तेच तर इश्यू आहे ना. काय नाही रे, काय नाही होणार. डोंट वरी, मी आहे ना. जास्त डेप्थ मध्ये येऊ शकत नाही म्हणून तिला लांबच ठेवलंय. इथे येऊ शकत नाही, इथे खूप शॅलो पाणी आहे. इथे आल्यापासून आम्ही काही पैसे कुठे वापरलेले नाहीयेत, सगळं इन्क्लुडेड आहे. आणि एवढं मस्त मॅनेजमेंट आहे. बघा इकडे सगळी लोक उभी आहेत त्यांची. हे लोक उभे आहेत तिथे खाली, त्यांच्या ह्याच्यात उभे आहेत. हा ना, हे लावून ठेवलंय. अमेझिंग आहे भाई, अमेझिंग आहे. इकडे सगळ्या कॅब आल्या आहेत, म्हणजे एका मागोमाग एक कॅब येते आणि आमचे सगळे लोक इथे लाईन लावून उभे आहेत. ते सगळे बसणार आहेत आतमध्ये. जर तो चष्मा असता तर तुला बेटर नसतं दिसलं. हा तो चष्मा खरंच बेटर दिसला असता यार. सॉरी यार, हरवला म्हणून. कधीच. आता तुम्ही पण जेव्हा तुम्ही मला मेसेज कराल ना की बाबा शिवानी बिचारीला, यश बिचारायला घेऊन दे चष्मा, का नाही घेऊन देत तुम्हाला आता कळालं असेल. आणि हे काय पहिलं नाहीये. खूप अशा मी गोष्टी हरवल्यात, पण आता नाही. इथे वेलकम ड्रिंक पण भेटते. इथे लिहिलेलं आहे एंट्री टू दिस बीच ओनली फॉर कॉर्डेलिया क्रूज. मजा. ये तू इथे नाचतायत.
हाय मैडम, हाय सर। हाय पहले वेलकम ड्रिंक पियो ना, देन सीधा चलो, सब इन्फॉर्मेशन मिल जाएगी। डन डन थँक्यू आपके लिए आइलैंड टूर अवेलेबल है, सिटी टूर। ओके आइलैंड पूरा घुमाने के लिए ऑप्शन है, वो 1 ही घंटे का ट्रिप है। ओके वो आपको चाहे तो बाद में उधर चलो। डन 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 थँक्यू वेलकम टू अगाती अगाती बीचला तुमचं स्वागत आहे गाईज. आमच्यासोबत तुम्ही पण इकडे आलात आणि आमचं 09 आहे. इकडे सगळ्यांचे वेगवेगळे नंबर लिहून ठेवले, LAK 9 4 10 3 2 5 असं सगळं लिहून ठेवलंय. आता आपण बघा काय करायला जातो. या गाईज आम्ही आलेलो आहे. मी माझ्या खूप आतलेल्या इच्छा पूर्ण करायला इकडे आलोय गाईज. मॉर्गन स्टॅनलीचा टी शर्ट घालून आला हा यश. ठीक आहे, जुन्या कंपनीचं आहे, ठीक आहे ना. आम्ही काम केलं म्हणून दिले ते कपडे, आम्हाला घालू शकतो. आता आम्ही चाललोय स्कूबा इकडनं. मग काय बाई, पाणी बघ ना, पाणी बघ. ह्याच्या हा आत यार. असणार आहे आपण, आणि आम्ही साईडली ते शूट नाही करू शकणार, पण बघू जेवढं करता येईल तेवढं करू. बाई टाइम इज युअर. बोट मागे बोट आलेली आहे. आणि पण मोठी बोट काय करते? त्याच्याने जायचं वाटतं. नाही, अरे. मोठ्या बोटनी थोडी जाणार आहे. हे बघा. ही छोटी बघा, इथे सगळं सामान पण ठेवलंय. दिसते ना? हो. मजा आएगा बिजू, मजा आएगा. आणि आणि आम्ही आम्ही व्हिडिओ घेतलेली आहे. हा, आणि आम्ही व्हिडिओवाला घेतलंय, म्हणजे तुम्हाला पण दिसेल खाली काय काय. हा 5,000 पर पर्सन दिलेत आम्ही फक्त व्हिडिओचे. येस. आता पाणी गार वाटतंय. चेहऱ्यावर थोडी भीती बिलकुल नाही, मला बिलकुल पण भीती नाही. अजिबात नाही, कोणाच्याच नाही. भेटायचंय मला त्या लोकांना. मला पण मी मागच्या जन्मात ॲक्वामॅन होतो. आता मी त्यांना परत जाऊन भेटणार आणि माझी ओळख दाखवणार त्यांना की मीच आहे तुमचा सरताज. गौरांगला मग अशी साईन विचारली, गौरांगने असं केलं. ही साईनच नाही. खतरो की ही sign- खतरो की खिलाडी. खतरो के खिलाडी मध्ये असं ऍक्च्युली मला पण आधी असं वाटलेलं की असं बिकॉज Cancel. खतरो के खिलाडी मध्ये अबॉट. भाई मजा येणार आहे बघा. हे बघा खाली अजून ऑलरेडी एक आहे आणि लांबपर्यंत काहीच दिसत नाही. तिकडे बेट आहे पण. आणि हे 3-4 मीटर्स डीप आहे. हा चलो बाय 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 guys. पण श्वास सोडताना नाकानेच सुटला होता रे. कसं वाटतंय खारं पाणी? श्वास बंद झाला. नाही, यशवंत इकडे गेलेला आहे. चालवी आहे, कसं वाटतंय? नाईस नाईस, एन्जॉय, घाबरू नको. तुम्हाला गौरांग पण दाखवतो. तो तिकडे आतमध्ये गौरांग आहे आणि इकडे शिवानी आहे. ही बघा, आपण भेटलो नाही पण खाली. मी तुला बघितलं मागून. हा मी नाही बघितलं तुला, मी वेगळाच फिरत होतो आपला. मस्त वाटलं. ते थांब, त्यांना काढू देते. हा बघा गौरांग. मी 2 वेळा वर आले. मी एकदा आलो, स्टार्टला काय झालं माहितीये का? भाई मजा आली पण भाई, एक मी नंबर. 2 वेळा वर आली. पण हे दुखायला लागलं यार. माझं काय होत होतं माहितीये का? हे लूज होत होतं तर आतमध्ये इथे पाणी मी गेलं सोडून ना? येलो. मी नाकाने पण थोडं ब्रीथ करत होती, पण ते इथे पाणी घुसलं ना तर मी नंतर असं केलं. हा. पण स्टार्टिंगला 2 वेळा चुकून घेत होते आणि मग पाणी व्हायला होतं. पॅनिक मी फर्स्ट टाइम झालो जेव्हा इथून खाली गेलो ना, तेवढा झालो कारण मी नाकाने श्वास घेतला. मग मी ह्याच्याने घेत होते. पण पण नंतर नॉर्मल झालं. भाई, जवळ amazing होते आहे. मासे. मला हात मी लावायची pose इच्छा होत केलं. होती. मी पण हात लावायला ट्राय करत होते, पण ते दिसायला अरे जवळ मी दिसत होतं. पोज असं करणार होतो, पण तेवढ्यात मला वाटलं नाही, मी नंतर असं केलं. मी त्याला बोलले की बट दिस, आणि मग मी असं पण मी केलं. नाही केलं. मग मी जवळ गेलं. शिट यार, मला परत असं होतं की परत एकदा करूया का? कारण फर्स्ट टाइम होता ना, तेव्हा थोडीशी भीती वाटते. कारण ते ना भीती नाही वाटली मला. पाण्याची Panic, भीती नाही panic. वाटली. पाण्याची भीती Panic नाही. पण नाही झाली मी. माझं एकच होत होतं की मी
नाकानी मध्ये ना. इथे पाणी आलं ना, इथे पाणी घुसत होतं माझ्या, बिकॉज मुलींचं हे छोटं असतं ना, हा. इथे थोडं थोडं पाणी घुसत होतं. हा. मग मध्ये जर पाणी इथे महसूस झालं ना हा. श्वासाच्या हा. वेळेला, की पाणी पाणी खोलं, खोलं मग मी होतं. त्याला अशी करायची, मग ते पटकन वर आणायचं. पटकन पण पटकन मग भाई अमेझिंग लोक आहे ते लोक. सेकंड टाइम जेव्हा इथून पाणी गेलं ना, मग मी इथून ब्रेनला हा स्ट्रेन गेलं की ह्याच्याने घ्यायचं. इथून घ्यायचं. पण हे खूप इझी ब्रीदिंग आहे. हो. मला वाटलेलं की डिफिकल्ट असेल पण नाहीये नाहीये. भारी भारी मासे आहेत ना खाली भाई, जाम अमेझिंग आहे. गौरांग गेला आता खाली परत. ठीक आहे ना, ठीक आहे, पण मजा आली. आला हा, ह्यानी पण केलं, भारी गेलं. एक नंबर. अजून तो त्याच्या नीचे अरे नाकानी श्वास घ्या. अजून पण त्याच्या नीचे. ते बोलले की जर तुम्हाला स्विमिंग येते यू कॅन डाईव्ह. यश आरामात हा. यश आरामात. ए भाई where are you? नको मी पण बसली आता, जोपर्यंत आमची शटल येते आणि हा पाण्यातच आहे. पण डाईव्ह मारली पाहिजे होती यार. नको, लागलं असतं डोक्याला. किती कोरल आहे बघ खाली, खोल आहे ते खूप. केवढं पाणी आहे आणि एकदम स्वच्छ. तर इथे आमची रिटर्न जायची बोट आली आणि ती ट्रान्सपरंट होती, म्हणून खाली बघा कसं दिसत होतं. मजा आली यात पण. यश मागे बघ, कुठे आलोय आपण? Kayaking! आज सगळं करणार ए, आहे. वाकू नको, वाकू नको. यश नको ना हलव यार. हा तर तिकडे पण उतरलेला आहे, ह्याच्यातून पडलं तर याला काय वाटणार पण नाही. जामच भारी वाटतंय. फर्स्ट टाइम असं आम्ही दोघं समुद्रात कायाकिंग करणार आहोत. यश पुढे आहे आणि गौरांग तुम्हाला दिसत असेल इकडे कुठेतरी. आणि ते खूप तो ना गौरांग फर्स्ट टाइम करतो, म्हणून हा ना गाईड पूर्ण टाइम गौरांग सोबत आहे आणि तो त्याला मोटिवेट करतोय, ह्याला शिकवते, चल ठोकर होईल गौरांग, ए तू नको करू. हे आलो 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 आलो. हे बघ ना भाई, कसली दिसते ना, लांबच्या लांब एकटी उभी आहे फक्त, बाकी काहीच नाही. हे छोट्या छोट्या बोट आहेत, पण हे आपल्याकडे बघत उभी आहे. काय त्यांना जरा रिक्वेस्ट करा जरा अशी करायला. अशी अशी इकडनं आम्हाला फक्त तोंड दिसतंय, पण ते हेड ऑन कसली. दिल धडकने दो वाला movie ची. हो चल नाचूया. आय हॅव इनबिल्ट सनस्क्रीन. तू टॅन नाही आलाय यार. तो लाल होतो आणि मग तो एक दिवसाने काळा दिसतो. ओके, दोघं म्हणजे आपण एक दिवसांनी बघू. आय हॅव फीचर. मी तर भाई ठिपका झालोय, ठिपका झालोय. लाल आणि काळा दोन्ही दोन्ही झाले. झाले. मी फक्त काळी झाली. लाल दिसतोयस मला इकडे. वाटते काळी. हो, तू वाटते काळी भाई, प्रॉपर काळी वाटते मी तू. होते लगेच stand. तू नाही वाटत आहे. पप्पा तुझं हे नाक लाल झालंय. माझं नाक गाल हा. ते लाल होतं. हा तेवढंच लाल झालंय. हा. बरोबर. ब्लश लहानपणी असं टच केलं तरी हा लाल व्हायचा. मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला बेस्ट ओशन एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही लक्षद्वीप या. म्हणजे बेस्ट वॉटर, बेस्ट पीपल आणि खूप म्हणजे सेफ वाटत होतं इकडे फॉर सम रिझन. आम्ही ऍक्टिव्हिटीज पण सगळं करत होतो, खूप छान वाटत होतं. आणि स्पेशली हे मे बी आय डोंट नो बाकी एक्सपिरियन्स कसा असेल, पण आम्ही कॉर्डिलिया थ्रू आलो होतो तर त्यांचं ते प्रायव्हेट होतं सगळं आणि त्यांचे लोक ते सगळं त्यांचं होतं, म्हणजे तिकडे आउटसाइडर्स ना अलाउड नव्हतं. सो मग आमच्यासाठीच होतं सगळं, म्हणून असं वाटलं की आपलीच लोक आहे, येस, किती करा, खूप फन ह्यांनी करा. खूप अमेझिंग सगळं अरेंज करून ठेवलं. हे कॉर्डिलियाचे लोक आहेत सगळे. हे गाड्या आम्हाला घ्यायला येतात, सोडायला जातात. गाड्या तिथे थांबावं नाही लागत, घ्यायला येतात, सोडायला येतात. मग त्याच्यानंतर बाथरूम क्लीन होते, हो, चेंजिंग खूप रूम amazing, क्लीन खूप होतं, amazing. खायला होतं आजूबाजूला, म्हणजे खायला इतके ऑप्शन्स नव्हते पण होतं बऱ्यापैकी. त्याच्यानंतर अजून काय काय होतं, ऍक्टिव्हिटीज मेन काय अमेझिंग होत्या. म्हणजे गौरांगचं फर्स्ट टाइम काय हो. तो कंटिन्यू त्याच्या सोबतच होता. हा, तो म्हणजे एकटा 10 मिनिटं त्यांनी ह्याच्या सोबत शिकवेपर्यंत. राहिला, शिकवेपर्यंत. Bye नंतर bro, enjoy. बाय ब्रो, एन्जॉय बोलला याला भाई. आणि म्हणजे एकदम भारी वाटतं. आणि scuba diving? वेकेशनला येईल. आणि स्कुबा डायव्हिंग स्कुबा डायव्हिंग तर खूपच भारी होती. भाई. पहिला जो बघितला सीन हा, तेव्हापासून मी विसरूच नाही शकत की भाई मरीन लाईफ किती आणि dangerous खरंच सांगते दिसायला. बेस्ट एक्सपिरियन्स होता. मला आता असंच निघतंय, हे निघत नाही. हे निघतंय भाई. त्यांनी आम्हाला सांगितलं हे करायचं, इट इज ओके. तुला आणि कसं हा वाटतं याचा अर्थ खाली experience? भाई खूप अमेझिंग. पहिले मी आहे ना, जेव्हा त्यांनी घातला ना, तो मला घेऊन गेला. फर्स्ट मी होतो तर त्यांनी मला जेव्हा घातलं आणि लांब नेलं ना, मला वाटलं की ठीक आहे, काहीच नाही, कायच होणार आहे, कारण घालून बिलून तर मला ओके वाटतं आणि पोहता येतं मला. ए, तू पण घाबरलेला हा. तेच सांगतोय मी. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी मला ते घातला मास्क, ते गॉगल लावले आणि खरं स्पष्ट दिसत होतं खालचं सगळं एकदम. खाली जेव्हा बघितलं ना, ती झाडं अशी समोर, असे काटे खाली असे. आणि मासे कसे बघत होते. हा भाई, मासे असे याच्या
असं बघून निघून जायचं. असे बघून कल्टी मारे. पण काय अमेझिंग होतं भाई खूप वर्थ होतं. वर्थ एक्सपिरियन्स होता. जेवढे जर इथे तुम्हाला पेड असं करायचं असेल ना तर हे केलं पाहिजे स्कुबा डायव्हिंग. आणि आमचं तर पेडही नव्हतं. हा आमचं पेड नव्हतं. सो कसं होतं ना, तुमच्या पॅकेज सोबत तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज मिळतात आणि जर तुम्हाला ते नसेल करायचं ना तर त्याच्या ते सोडून तुम्ही हे करू शकता. थोडेसे मिनिमल चार्जेस Difference भरायला लागतो फक्त. डिफरन्स भरावा लागतो. आणि मी तुम्हाला ट्रस्ट मी खूप कमी डिफरन्स आहे. म्हणजे तुम्हाला असेल काय एवढं कमी असं. पण एक्सपिरियन्स अमेझिंग. म्हणून यशचा तरी लंच ठीक दिसतं. भाई तू चटणी घेतलं तर काय सांबार घेतलंयस? चटणी माझं तर बघा, मॅगी, भजी, कॉर्न सँडविच, नॉर्मल सँडविच, भाकरवाडी आणि हे एकदम. कसं वाटतंय मम्मी लक्षद्वीप फिरून? चांगलं वाटलं. आम्ही काही जास्त केलं नाही ना. फक्त मी सँडविच आम्ही काय काय केलं ते बघा एकदा. तुमच्या बरोबर कोण होता आता? मी पण कारण असंच सगळी लोकं घेतलं आलेली. आणि भेळ पण घेतली. भेळ घेतली, मला भेटली. आज जास्त क्रूज चालली म्हणून झोपला. दमला बिचारा क्रूज चालवून. यश मठाधिकारी. नंतर आराम वगैरे करून आम्ही परत गेलो तेजसच्या मॅजिक शोला. तर हे स्टार्टिंगला असं दाखवतात, तो यायच्या आधी. तो आल्यानंतर शूट करणं अलाउड नव्हतं, पण इतकं भारी केलं त्यांनी. म्हणजे त्याच्यानंतर असं विचार करत बसावं लागतं की भाई कसं करतो हा, कसं माइंडशी खेळतो आणि आपल्यासोबत करतो तो. म्हणजे ऑडियन्समध्ये जेवढे पण बसलेले असतात त्यांच्यामधून कोणाला तरी उठवतो आणि तो मॅजिक करतो. म्हणून असं शॉक व्हायला होतं की हा करतो कसा नेमका. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आता आम्ही वेगळे वेगळे दिसतोय कारण मी इकडे बसलोय, शिवानी तिकडे बसलेली आहे. आज मी यांना जाम थकलो. मगाशी मी पडल्या पडल्या झोपून गेलो आणि हे लोक खेळून आले एक गेम. थांब, पण आधी सर्वात पहिले तुम्हाला हे सांगायचं आहे की हा आहे लास्ट डे. तर आम्ही अंदमान आम्ही लक्षद्वीपवरनं आलो. त्याच्यानंतर आम्ही जास्त काय ब्लॉग केलं नाही. आम्ही आराम करत होतो आणि उठ ना, वाईट वाटतंय मला. टाइमपास करत होतो, गेम्स वगैरे. आणि आम्ही मॅजिक शो वगैरे अटेंड करायला गेलो. त्याचे क्लिप्स आम्ही आधी टाकलेले आहेत. तर आज आहे लास्ट डे, म्हणजे नेक्स्ट डे ऑफ लक्षद्वीप. तर आज आम्ही सकाळपासून फक्त गेम्स खेळतो. पहिले ट्रेजर हंट खेळला आणि ते सगळ्याचे क्लिप्स तुम्हाला टाकतोय आणि पुढचा दिवस बघत राहा. तर इथे तुम्हाला जेवढे लोक दिसतात सगळे ट्रेजर हंट खेळायला आले होते. आणि त्या लोकांनी टीम अशी बनवलेली की एका पण टीम मध्ये ओळखीचे माणसं नव्हते. अख्खा क्रूज भर धावायला लावलं होतं आणि मस्त मजा आली. सगळ्या लोकांनी एन्जॉय केलं. सगळे लोक एकमेकांशी बोलायला लागले. आणि जो बल्ले बल्ले इव्हेंट होता त्याचे पण ऍक्टर्स इन्व्हॉल्व्ह होते. ते असे 4 दिशाला असे होते वेगवेगळ्या कोण्यामध्ये. त्यांच्याकडे जाऊन आम्हाला क्लू घ्यायचे होते. तर मस्त मजा आली. आणि नंतर मग आम्ही कंटिन्यू केलं विथ माफिया. इथे जे फर्स्ट रो मध्ये बसले होते ते खेळत होते सगळे माफिया. आणि हा जो तुम्हाला इथे माणूस दिसतो तो आम्हाला खेळवत होता. तर इथे पण खूप मजा आली. भाई एवढ्या दिवसांनी आम्ही आज डान्सची रील शूट केली म्हणून मी साडी बिडी नेसली आहे. आणि त्या डान्स मध्ये एक सिंपल स्टेप आहे आणि होतच नाही, हलते जमीन. आज शिप एवढी हलते. आम्ही कंटिन्यू आज सकाळी उठल्यापासून ब्रेकफास्ट पासून ते आता भडकलाय बाई, ड्रायव्हर भडकलाय, लवकर जायचंय. आणि आम्हाला काय स्पॉट मिळालाय, हा बघा, हा बघा. आणि इथे कोणच नाही, आम्हीच आहे फक्त. नाईस, अमेझिंग. आणि तिथे बिचारा खूप वेळ शूट करत होता. ऑल द बेस्ट. काय व्हेरी गुड यार. यू डिड अ ग्रेट जॉब. आता ती रील कशी आहे माहित नाही, पण यू डिड अ ग्रेट जॉब. नाही, ते तुझ्या शूटवर नाही, ते आमच्या नाचण्यावर आहे ना. बोलतोय चांगली असते. मी सगळे शूट घेतलेत, मला माहिती आहे चांगला डान्स. ओके, नाईस. खूप अरे मम्मी मगाशी इथून येत होती, आता बोल. मम्मी मगाशी येत होती, तिला चालायला जमत होतं कारण तिथे खालून जॉईंट आहे ना. हवा अशी तेच होतंय. तुम्हाला जमतं चालायला? वरती अशी चालते. हलतोय, सगळं हलतोय. हो 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 हो. भाई इकडे एवढी डेंजर हवा आहे, आई शपथ. आणि आवाज पण येतोय की नाही माहित नाही, ओरडायला लागणार आहे भाई. भाई खूप हवा आहे, खूप. हे बघा, हवा बघा. आणि हा डेक 6 आहे. जर तुम्ही कधी आले ना कॉडेला, हा डेक 6 आहे. डेक 6 च्या अपोजिट वर जायचं भाई. अमेझिंग व्ह्यू आहे.
अमेझिंग आणि कोणीच नाही गेलंय, कोणालाच माहित नाही. कसं वाटलं तुला? चालायची गरज नाही. आणि जर तुम्ही असं काहीतरी घातलं किंवा तसं काहीतरी घातलं तर आतमध्ये स्लॅक्स घाला. हा ते डायरेक्ट तोंडावर येणार तुमच्या, तर मग आतमध्ये स्लॅक्स घालायला विसरू नका. बघ इथे आता हवाच नाही. हा एरियाच डेंजर आहे, हा एरिया डेंजर आहे भाई, खतरनाक. इकडून जाऊया का आता वर? वा वा वा. मी आज आम्ही या व्ह्यू सोबत खातोय शेवटचं हायटी यश. आईला हे तिसरं कसं आलं? नाही पण मी ते घेतलंच नव्हतं. मग कुठून आलं हे तिसरं? गौरांनी टाकलं ते. पण एकदा मला तर आवडेल, मला वाटतंय. आणि आज शेवटचा हायटी आहे. आयला यार वाईट वाटतं यार. मला जायची इच्छा नाही. मला पण नाही इच्छा जात. घरी सोड, मला ऑफिसला जायची इच्छा नाही. आपण नाही जाणार. आणि आज दाबेली आधी पण ना ट्रिपच्या नंतर हे नाही वाईट जास्त वाटायचं की ट्रिप संपली, हे वाईट ऑफिसला वाटायचं जायचं. की आम्ही काय करत हे आपण कुठच्या तरी केबिन मध्ये लपूया. कुठच्या तरी केबिन मध्ये लपूया का? म्हणजे बाहेर नाही आपण काढलं. बाहेर जा ना आपल्याला. एकदा बोट आईला ओ असं बोलते का? एकदा बोट निघाली की काय करणार? नाही करणार. बरोबर आम्ही बरोबर विसरलो, आम्ही बरोबर झोपून राहिलो. बरोबर. माझ्या मोतीला मी मोती दिला. आतापासून तुझं नाव मोती. हे फ्रेश वॉटर अरे पण मोती कुत्र्याचं नाव असतं ना? साबणाचं नाव आहे. साबणाचं पण आहे. ओके. हां फ्रेश वॉटर पर्ल्स घेतले इकडे कॉर्डिलियाला. खूप पहिल्या दिवसापासून हिने बघून ठेवलेलं, विचार केला घेऊन टाकूया आपण, काय हरकत आहे. व्हॉट इज द प्रॉब्लेम. आणि माझा एक गिफ्ट तर मी हरवलंय, एक गिफ्ट देऊच शकतो. बड्डे त्या छोट्या मुलाचा. सगळ्यात हुशार आहे माझी बाईक, सगळ्यात हुशार. आणि हे लोक बर्थडे बघा कशी सेलिब्रेट करतात. खूप अमेझिंग लोक आहेत. स्वीटेस्ट आहे स्वीटेस्ट. हां दर दिवशी 2-3 लोकांचा बर्थडे असतो. हे दर दिवशी cake सगळे कापतात येतात आणि बाहेर. celebrate करतात. पण तू गवारची भाजी का घेतली शिवानी? गवारची ए गवारवर ये तू बाई. मी डे 1ला इकडची फरसबी घेतली होती विथ ठेपला. हां चुम्मा भाजी होती ती. हां. आणि म्हणून तू आता सेम गवार. दिसत होता. पण ही चुम्मा आहे का ही इकडच्या चाट आहे? भाज्या, इकडचे ते खट्टा मिठ्ठा वांगो हां. किती भारी होतं. हम्म. गवार पण भारी आहे, हम्म. राजमा पण भारी होतं. इकडच्या भाज्या खूप टेस्टी. भाज्या टेस्ट ते लोक बनवतातच खूप. असं मी आता जरा पास्ता घेतलं गवार खाल्ली मी खाल्लीस. आणि हे चाट ना खाल्लं. भारी आहे ना, नक्की. एक नंबर आहे. खाऊन बघ. बायकोचं प्रेम पण येईल ना आता चपाती सोबत, मग चांगलीच लागेल. काय कुठे आहे गवारीची भाजी? भाई अमेझिंग. ह्या भाज्या ना आपण घरी खातो त्या एकदम फिका फिका लागतात. फॉर सम रिझन इकडे छान लागतात. काय बोल? माझी गवार खाल्लीच नाही. हा नाही खाल्ली, मला आवडत नाही. मला घरचीच गवार आवडते. मी नाही खाल्ली, पण मला आवडते. नेहमी ऑलवेज. हे बाकी जिकडे भेटते कुठे पण असं आपण गवार खातो ऑफिसमध्ये वगैरे. मला बोलते तुला गवारची भाजी कुठे आवडते? मी गवारचीच भाजी मला आवडते. काही सरळ सरळ लिहिलेलं आहे इकडे, सरळ सरळ की कृपया गीले कपडे और नंगे रेस्टोरेंट में प्रवेश न करे. समजलं? पूर्ण कपडे पूर्ण कपडे घालून येत जा इथे प्लीज. नंगे पिंगे फिरू नको. आज शेवटचा दिवस आहे म्हणून आम्ही रात्रीचे 12-5 झाले. 12 ओ माय गॉड 12 झालेत. परत येतोय. आणि इथे ना रात्री पण तुम्हाला जेवण मिळतं. हा तेच दाखवूया चला. सगळं तुमच्या ह्याच्यात आहे. एक काम करू, हे दाखवूया. कुठे घेऊन चालली आहे? ब्रेकफास्ट तर होतच, लंच, हाय टी, डिनर, मिडनाईट, टोटल 1, 2, 3, 4 आणि ब्रेकफास्टचं 5 वेळा तुम्हाला इकडे फ्री जेवण मिळतं. हो खूप अमेझिंग आणि आहे. जे लोक अल्कोहोल पितात त्यांना अनलिमिटेड अल्कोहोल. येस. आणि कोल्ड ड्रिंक्स पण अनलिमिटेड. कोल्ड्रिंक्स पण अनलिमिटेड. कोल्ड्रिंक्स सगळे आहेत. पण एक असं आहे की पूलच्या इथेच आपल्याला मोठा ग्लास कोल्ड्रिंक मिळते, बाकी सगळीकडे छोटा ग्लास कोल्ड्रिंक देतात आणि बिअर फुल ग्लास भरून देतात. भाई काय डेंजर आहे. सकाळी नव्हते तेवढे सँडविचेस होते बघ. हा व्हेजिटेरियन ओनली. 1, 2, 3, 4, 5 शिवानी 5 प्रकारचे आहेत. 5 प्रकारचे. हा
ही मुलगी तुम्हाला सँडविच दाखवणार होती, हिने केवढा सोडलाय बघा. हा सँडविच पहिले कसा दिसत होता, हे बघा असा. हे दाखवायला यायचं होतं तुम्हाला. हे बघा असा, हे बघा. जेवढं खाल्लंय ना आम्ही या क्रूज वरती, घरी जाऊन ना 5-5 किलो सगळ्यांचे वाढले. वाढलेले असणार आहेत बाई खरंच. पण नाही. माझा एवढा नाही. मंडे पासून जिम. हा बोलायला पण लाज वाटते आता थोडी. मंडे पासून जिमला असं नाही, जाणार. हा अँगल पाहिजे. पाय नाही दिसत आहे तू राहिल्यावरती. तू पण आहे ना मंडे? तुझ्यातला हा ना, मंडेला तू पण आहे. मंडे फॉर उद्या ब्रेकफास्ट करणार आहे. चला बाय. आज के लिए बस इतना ही. मिलते हैं अगले ब्लॉगच एंड करू ना आता. ओके. तर गाईज, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि हे 3 माणसं तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. काय शेअर? हां ओके, मला वाटलं. ओके, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओ सॉरी, हां सॉरी, इथे कॉमेंट होतं. परत जर मित्रांनो तुम्हाला हे 3 माणसं आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर कोणाची वाट बघताय काय? परत भेटूया पुढच्या. दीदी तू सबस्क्राईबचं बटन दाब ना. सबस्क्राईबचं बटन दाबा. असं सबस्क्राईब पण करा, बेल आयकन दाबला नसेल तर बेल आयकन पण दाबा. शाणा. दीदी सबस्क्राईबचं बटन दाब. दीदी. चला गाईज, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.